यंदा 2025 मध्ये 28 डिसेंबर ते 3 जानेवारी 2026 पर्यंत शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव आहे. त्यानिमित्ताने या उत्सवाशी संबंधित कुलधर्म कुलाचार आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी रमेश. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आपणाकडून मला चांगला प्रतिसाद मिळत आहे, त्यानिमित्ताने हा व्हिडिओ तयार करत आहे. शाकंभरी नवरात्र हे शाकंभरी देवी भगवतीच्या शाकंभरी रूपाला समर्पित असलेली अत्यंत महत्वाची नवरात्री आहे. विशेषतः अन्नाची कमतरता भासू नये आणि निसर्गाचा समतोल राखला जावा यासाठी ही उपासना केली जाते. वर्षभरात एकूण 3 नवरात्री येतात. पहिली चैत्र नवरात्र, दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाकंभरी नवरात्र. चैत्र नवरात्र गुढीपाडवा ते रामनवमी पर्यंत असते. शारदीय नवरात्र अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून अश्विन शुद्ध नवमी पर्यंत असते, तर शाकंभरी नवरात्र पौष शुद्ध अष्टमी ते शुद्ध पौर्णिमेपर्यंत असते. या शाकंभरी देवीचे नवरात्रात नवरात्रोत्सवाचा पूजाविधी हा अश्विन महिन्यातील देवी नवरात्री सारखाच असतो. अनेक कुटुंबांची शाकंभरी देवी ही कुलदैवत आहे. सर्वप्रथम आपण जाणून घेऊया नवरात्रोत्सवाचा कार्यकाळ काय आहे. शाकंभरी नवरात्र दरवर्षी पौष महिन्यातील शुक्ल पक्षाच्या अष्टमीला सुरू होते आणि पौष महिन्याच्या पौर्णिमेला समाप्त होते. यंदा 2025 मध्ये 28 डिसेंबर ते 3 जानेवारी 2026 पर्यंत शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानंतर आपण शाकंभरी देवीची उगमकथा जाणून घेऊयात. पौराणिक कथेनुसार एकदा पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडला. कित्येक वर्षे पाऊस पडला नाही. त्यामुळे नद्या तलाव कोरडे पडले आणि वनस्पती नष्ट झाल्या. अन्ना वाचून जीव मात्र तडफडू लागले. तेव्हा ऋषीमुनींनी आणि देवांनी देवीची प्रार्थना केली. भक्तांच्या हाकेला ओ देऊन देवी प्रगट झाली. तिच्या अंगावर अनेक डोळे होते म्हणून तिला शताक्षी म्हणतात. सृष्टीची अवस्था पाहून देवीला रडू कोसळले आणि तिच्या डोळ्यातील अश्रूंनी नद्यातील पाणी पुन्हा आले. त्यानंतर देवीने आपल्या शरीरातून विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळे आणि धान्य उत्पन्न केले, ज्यामुळे पृथ्वीवरील भूक शमली. शाक म्हणजे भाजीपाला. शाखा धारण करणारे म्हणून त्याला शाकंभरी असे नाव पडले. तहान भूक शांत करणारे देवीची याप्रमाणे प्रार्थना केली जाते. या देवी सर्व भूतेषु क्षुधारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. महाभारतातील वनपर्वामध्ये देवीने केवळ पालेभाज्या खाऊन 1000 वर्ष तप केले म्हणून तिला शाकंभरी हे नाव मिळाले आहे, अशी ही कथा आहे. आता या शाकंभरी नवरात्रोत्सवाचे स्वरूप आणि परंपरा काय आहे हे जाणून घेऊया. या नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात विविध प्रकारच्या पालेभाज्या, फळे आणि धान्याची मोठी आरास म्हणजे सजावट केली जाते. या नवरात्रमध्ये शाकंभरी देवीला कुठला नैवेद्य दाखवला जातो हे आता बघूयात. शाकंभरी देवीला दररोज नैवेद्य असतोच, परंतु पौर्णिमेच्या दिवशी देवीला 60 किंवा त्याहून अधिक प्रकारच्या भाज्यांचा एकत्रित व कोशिंबिरीचा नैवेद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. अन्नदानाला या काळात विशेष महत्व आहे. गरीब आणि गरजू लोकांना अन्न आणि भाज्या दान केल्याने देवी प्रसन्न होते. आता या शाकंभरी देवीच्या धार्मिक उत्सवाचे महत्व आपण जाणून घेऊया. ही नवरात्री प्रामुख्याने निसर्ग आणि मानवाचे नाते अधोरेखित करते. अन्नाचा सन्मान करणे आणि निसर्गाचे रक्षण करणे हा या मागील मुख्य उद्देश आहे. शाकंभरी देवीला वनस्पतीची देवी मानले जाते, त्यामुळे शेतकरी वर्गात या उत्सवाला थोडे महत्व आहे. महाराष्ट्रात कोल्हापूरची अंबाबाई,
तुळजापूरची भवानी माता आणि अन्य प्रमुख देवींच्या मंदिरामध्ये शाकंभरी नवरात्रीनिमित्त भाज्यांची अतिशय सुंदर आरास केली जाते, जी पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. तसेच दर्शनासाठी सुद्धा भाविकांनी खूप मोठी गर्दी केल्याचे दिसते. पौष महिन्याच्या अष्टमीच्या मुहूर्तावर सुरू झालेला हा उत्सव नवीन वर्षाकडे वाटचाल करणार आहे. नवीन वर्षाची ही मंगलमय सुरुवात तुमच्यासाठी कशी असणार आहे ते आता आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. हा शाकंभरी देवीचा नवरात्रोत्सव शक्तीच्या उपासनेसाठी अत्यंत फलदायी मानला जातो. शाकंभरी देवी आदिशक्तीने पृथ्वीवरील भीषण दुष्काळ दूर करण्यासाठी शाकंभरी अवतार धारण केला आणि आपल्या शरीरातून अनेक पालेभाज्या व धान्य निर्माण करून सृष्टीचे रक्षण केले आणि म्हणून निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे व आदिशक्ती देवीची उपासना करण्याचे महत्त्व सांगणारा हा उत्सव आहे. या उत्सवामध्ये शाकंभरी स्थापना म्हणजे पूजेचे उद्घाटन करण्याचा धार्मिक विधी असतो. सामान्यतः कलश स्थापन केला जातो. पवित्र भांडे स्थापन करणे किंवा घटस्थापना करणे हे आहे. हे पोषण आणि पालन पोषणाच्या देवी दुर्गा देवीचा अवतार मांडण्यासाठी केले जाते. शाकंभरी देवीच्या घटस्थापनेचे जो विधी आहे याप्रमाणे आहे. घटस्थापनेचा जो पारंपरिक विधी आहे तो याप्रमाणे आहे. सर्वप्रथम विघ्नेश्वर पूजा करायची असते, म्हणजे अडथळे दूर करण्यासाठी भगवान गणेशाला प्रार्थना करायची. त्यानंतर पुण्यवाचन म्हणजे पवित्र पाण्याचा वापर करून शुद्धीकरण करण्याचा विधी करायचा असतो. अखंड दीपाराधना म्हणजे उत्सवाच्या संपूर्ण कालावधीत पवित्र दिवा सतत लावणे. अंकुर बियाणे पेरणे जे विपुलता आणि चांगल्या कापणीची प्रक्रिया आहे. वास्तू परिसराच्या कल्याणासाठी अग्निविधी करावायचा असतो. कलश घटस्थापना मुख्य विधी करायचा असतो, म्हणजे ज्यामुळे देवीच्या उपस्थितीचे प्रतीक म्हणून एक पवित्र भांडे, त्याला कलश किंवा घट असेही म्हणतात, ते या ठिकाणी स्थापन करायचे असते. घट स्थापित केले जाते. मंदिर आणि देवतेची मूर्ती विविध भाज्या, फळे आणि फुलांनी सजवलेली जाते, जी देवीला अन्न आणि पोषण देणारे म्हणून दर्शविते. या शाकंभरी देवीच्या नवरात्रोत्सवाच्या काळामध्ये आपल्याला चांगले आरोग्य, मुबलक पाऊस आणि भरपूर पीक मिळावे यासाठी देवीची प्रार्थना करतात आणि देवीचा आशीर्वाद मागण्यासाठी प्रार्थना करतात. शाकंभरी नवरात्रीनिमित्त मुद्दाम 9 दिवस विविध प्रकारच्या भाज्या आहारात समाविष्ट कराव्यात, तसेच इतरांनाही द्याव्यात. ही एवढी सोपी गोष्ट आहे. कोणत्याही प्रकारे हे सहज करणे शक्य आहे आणि हे आरोग्याच्या दृष्टीने हे जे व्रत आहे हे व्रत हितकारक आहे. चला तर मग जय माता दी म्हणून शाकंभरी देवीचा उत्सव साजरा करूया आणि आपल्या स्वतःच्या आरोग्याचे संवर्धन करूया. पुन्हा भेटूया असाच एखादा नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.